VIP गेटवरच कशा पद्धतीने गोंधळ झाला त्यावेळेस आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे। वर्धापन दिनाच्या निमित्तानं अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आज सगळा सोहळा पार पडतोय आणि आपण बालेवाडी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या प्रवेशद्वाराचं जे VIP गेट आहे त्या ठिकाणी आहोत आणि आपण जर पाहिलं तर जे विशेष आमंत्रितांसाठी जे गेट राखीव करण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी कार्यकर्ते आमदार ज्या गेटनी आत येणार आहेत ते गेट आता लावलेलं आहे। पोलिसांना ही परिस्थिती खरं तर नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी आता ही उपाययोजना राबवली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण ज्या गेटमधून फक्त आमदार आणि निमंत्रितांसाठीच विशेष निमंत्रितांसाठीच हे गेट बनवलं होतं त्या ठिकाणी आता आमदारांसोबत येणारे असंख्य कार्यकर्ते जे आहेत ते देखील आता या गेटमधून आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे पोलिसांना खरं तर ही परिस्थिती नियंत्रण आणण्यासाठी त्यांनी हे गेट जे आहे ते आता पूर्णपणे लावलेलं आहे। मुख्य मंचाच्या पाठीमागे असलेला हा प्रवेशद्वार आहे आणि ज्या ठिकाणी फक्त ऑल ॲक्सेस म्हणजेच संपूर्ण ग्राउंड जे आहे आतमधलं कोर्ट त्या ठिकाणी असलेल्या ID कार्ड धारकांनाच खरं तर या ठिकाणाहून प्रवेश दिला जातोय। कॅमेरामन सुमित भोसलेसह अक्षय बडवे, साम TV न्यूज, पुणे।